नमस्कार नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, तुमचं तुमचं स्वागत स्वागत आहे आहे एका आमच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये. आज आम्ही निघालो आहोत पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळ असलेल्या प्रसिद्ध आशापुरी माता मंदिराच्या दर्शनासाठी. चला तर मग या सुंदर आणि ऐतिहासिक मंदिराची सफर करूया. तर मित्रांनो, आम्ही आता पालघरवरून माहीम आणि पुढे केळवे समुद्र किनाऱ्याच्या सुंदर रस्त्याने आशापुरी माता मंदिराकडे निघालो आहोत. सध्या आम्ही दांडेखाडी ब्रिजवर पोहोचलो आहोत. इथून दिसणारा निसर्गरम्य नजारा खूपच सुंदर आहे. चला, तुम्हीही हा अप्रतिम नजारा पहा. आम्ही आता एडवण गावातील आई आशापुरी देवीच्या मंदिरासमोर पोहोचलो आहोत. तुम्हाला हे सुंदर मंदिर दिसतंय का? सध्या भरती सुरू झाल्यासारखी वाटते. त्यामुळे पाणी भरायच्या आधी पटकन दर्शन करून घ्यावं लागेल असं दिसतंय. चला तर मग. मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारं समुद्राचं पाणी आणि हे निसर्गरम्य दृश्य खरंच पाहण्यासारखं आहे. तसेच भरतीच्या वेळीही भक्तांना आशापुरी देवी टेकडी मंदिरात ये-जा करता यावी यासाठी पूर्वीच्या घाट रस्त्याऐवजी आता इथे जेटी बांधण्यात आली आहे. भाविक याच मार्गाने पायी प्रवास करत समुद्राच्या लाटांचा आनंद घेत मंदिरात पोहोचतात. तुम्हीही इथे एकदा नक्की भेट द्या. तर अखेर आपण आई आशापुरी देवीच्या मंदिरासमोर पोहोचलो आहोत. चला आता आई आशापुरी देवीचे दर्शन घेऊया आणि या मंदिराचा इतिहास तसेच येथील रंजक कथा जाणून घेऊया. आज आम्ही आलो आहोत पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळ असलेल्या आशापुरी माता मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकता आमच्या मागे किती मोठा छान समुद्र आहे. छान गार वारा येतोय. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्याला आई आशापुरी देवीचे वाहन दिसते. तिथून पुढे चढत गेल्यावर मंदिराच्या पायथ्याशी भक्तगण भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतात. आम्ही देखील येथे श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. यानंतर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची वाट सुरू होते.
पुढे एकसंध कातळामध्ये निर्माण झालेला आणि गुहेप्रमाणे भासणारा मंदिराचा गाभारा आहे. हे या मंदिराचे सर्वात आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. या अनोख्या रचनेमुळे मंदिराचे सौंदर्य आणि पवित्रता अधिकच खुलून दिसते. स्थानिकांच्या माहितीनुसार हे मंदिर हजारो वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे. तसेच सन 1987 पासून एडवन येथील मच्छीमार भगिनींच्या वतीने या मंदिराची देखभाल आणि व्यवस्थापन केले जात आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे आई आशापुरी देवीचा भव्य उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जत्रा भरते आणि तसेच हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी इथे उपस्थित राहतात. त्यामुळे या मंदिराला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. इथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता लाभते. तीन बाजूंनी अथांग अरबी समुद्राने वेढलेल्या या मंदिराला निसर्गाचे अद्वितीय सौंदर्य लाभले आहे. समुद्राच्या सानिध्यात वसलेले हे पवित्र स्थळ भक्तांना अध्यात्म आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी देते. तसेच इथे भाविकांना निवांत बसून समुद्राच्या थंडगार वाऱ्याचा स्पर्श अनुभवता येतो. समोर उसळणाऱ्या लाटा, अथांग अरबी समुद्र आणि परिसरातील प्रसन्न वातावरण यांचा आनंद घेत काही क्षण घालवणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. दर्शनासोबतच मनःशांती, निसर्ग सौंदर्य आणि समुद्रकिनाऱ्याचा रम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक भाविक आणि पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. समुद्राच्या लाटांचा मधुर आवाज आणि मंदिरातील पवित्र वातावरण मनाला एक वेगळाच आनंद व समाधान देऊन जाते. तर चला आता या पवित्र मंदिराविषयी आणखी काही रंजक आणि महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा सुंदर ठिकाणांचा शोध घेऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. तर चला आता पुढील प्रवास सुरू ठेवूया आणि इथे उपस्थित पुजारी आहेत त्यांच्याशी संवाद साधून या मंदिराचा इतिहास, परंपरा, धार्मिक महत्त्व आणि या पवित्र स्थळामागील श्रद्धेचा समृद्ध वारसा जाणून घेऊया. ठेवतो न सांगतो की ही गाय आहे ही जाते कुठे ही बघायची. तर त्याने तो पारा ठेवल्यानंतर त्याने त्या गायी घरी जाण्याकरता सोडल्या.
तेव्हा ती गाय थांबली आणि तिच्या गोठा होता त्या गोठ्यात जायला लागली. तेव्हा तो तिच्या मागे गेला. तेव्हा आई त्याच्या मागे गेली. मग त्याने ते घराला सांगितलं की मी माझी गायची तू राखण करतो पण मी तुला काही देत नाही तिथे. तर मी तुला वस्तू देईल ती तू इथे सोडू नको. तेव्हा त्याला आईने एक पोतं देतो. तर ते पोतं दिल्यानंतर आई त्याला सांगतो की हे घरी गेल्यानंतरच सो. पण त्याच्या मनात काय शंका येतो तो इथे उघडून बघतो तर काय इथे बघायला ते सर्व कोळचे आहेत. कोळच्या पण येऊन घरी काय करणार. तेव्हा त्याने इथे टाकलं बघा ते पांढरे शुभ्र दगड दिसतात ना हे आईच्यातून घरच आहे. आणि दुसरे उरले त्याने फक्त खांदार मारून आता हा जो रोड बांधलेला आहे आपण आता तो काय बघतो नागमोडी रस्ता आहे. तर हा त्याला एवढी जागा असून हा नागमोडी रस्ता कशाला बांधला आहे असा आपल्या मनात येतो. पण ज्या तो मार्गाने गेला आहे त्या मार्गाने तो रस्ता बांधला गेला आहे. ज्यावेळेला तो घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोला सांगतो की आईने म्हणा असं असं दिलेलं आहे. मग तो कशामध्ये दिले तर तो पोतं तिच्या हातात देतो. तेव्हा त्याच्या 5-6 अडकळलेले असतात. तेव्हा ते असे झटपटापटी ते पडतात तर काय ते सोन्याचे मोरे आहेत. तो कपाळाला हात मारून बघतो अरे आईने आपण तर सोनं दिलेलं. तो परत येऊन बघतो तर काय सर्व दगड झाले आहेत गोटे. आणि पहिल्यांदा म्हणजे आई आमच्या गावात सुद्धा फिरायला जायची. फिरायला गेल्यानंतर एडवन गाव आहे. हां आमच्या येडबन गावात आहे आमचा. तर आमच्या गावात गेल्यानंतर ती फेरफटका मारायचं. रात्री 12 वाजले का आता आपण गेटमधून तुम्ही आले असते हा. ते वाहन आहे तिचा घोडा हा. पायऱ्या आहेत बघा ते तर तिचं वाहन ते घोड्यावर बसून ती जायची आणि फेरफटका मारायचे परत आपल्या जागेवर येऊन राहायचे. जर लग्नकार्य जर असेल तर आपण सांगितलं की आई तुमची दागिने आम्हाला घालायला दे तरी सुब्बर दागिने सुद्धा द्यायची. आणि आईचं हे म्हणजे काय आपल्या मनात पहिल्यांदा म्हणजे हे मंदिर म्हणजे काय पायऱ्या वगैरे काय नव्हते. दगडाची वाट होती. दगडाची वाट होती का पहिली? पहिल्यांदा ही दगडाची वाट होती. ही आमच्या लोकांनी बांधल्या म्हणजे आपण पहिले लास्टच्या पायऱ्यात गेल्यावर तिथे जर उतरलो तर वाकूनच जायची वाकूनच पूजा करायची. तिथे म्हणजे संपूर्ण असं बसता येत नव्हतं. न आपण वर बसतात तिथे सुद्धा बसता येत नव्हतं. प्रत्येक वर्षाला एवढा भाग वर जातो. हो का? आणि इथे पाचमुखी शेषनाग सुद्धा आहे. ज्यांचं भाग्य पुण्य जर असेल तर त्यांना दिसतं. कुठे आहे ते? ते तुम्ही आता लाचला मागे त्या साईड. हां वाचला लाईट आहे बघ ती हा. त्याच्याकडे असा गोल आकार आहे. त्यांची श्रद्धा असेल तर त्यांना दिसतं होतं. आणि आणि तो गोठा गोठा आहे तो त्या तो साईडला पण आहे. त्या साईडला आहे. गोठा आहे कोंडा आहे ते कोंडा सुद्धा ते साईडलाच आहे. कोंबडे म्हणजे ते नवसाचे सोडतात ते. तुला जर काय हे करायचं असेल देतात देतात कोणाला कापायचं असं कापतात बली देतात असं. जर आपल्या मनात कोणतीही जर येर असेल इच्छा असेल जर आपण आईला बोललो आता तुमचं येर आहे तर तुम्ही जर बोललं काय आईला तर 100% म्हणजे होतो. हो का? म्हणजे आपली काय इच्छा असेल तर जर आपण आईला बोललो तर 100% पूर्ण होतं. कोणतंही काय असो काही कारणा तुम्हाला मुलीला वळ नाही किंवा मुलाला मुलगी मिळत नाही किंवा काही कारणा मूल सुद्धा म्हणजे येड नसतं. हा. तर ज्यांना काही वेळेला मूल नसतो तर आई स्वतः जाते आपल्याजवळ मी सांगतो की तू अमुक गावामध्ये जा आणि तिची ओटी भरा. आपल्याला ते गावसुद्धा माहीत नाही तर स्टेशनवर माहीत स्टाफ नाही माहीत पण आई सर्व डिटेल पत्ता वगैरे सांगते. एवढं आहे ते. कारण कोणत्याही माणसाची जर काही इच्छा जर असेल तर जर आपण आईच्या समोर बोललो तर आई त्यांना निराशा सोडत नाही आशाकडूनच म्हणून तिचं नावसुद्धा आशाकडे आहे. आता प्रत्येक लोक आपण मुलांना शिकवतो की माझा मुलगा जर डॉक्टर वकील काय हा. इथे जर येऊन त्याने प्रार्थना जर केली तर जर आईला त्याने सांगितलं की आई माझा मुलगा त्यांच्या सगळ्या परीक्षेला बसणार आहे किंवा आता इथे पोलिसांची वगैरे भरती होते बघा
त्यावेळेला जर त्याने ॲडमिशन काढा ना इथे येऊन जर बोलला तर 100% पास झाल्याशिवाय पोलिसात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टी कोणत्याही काय आड किंवा आपण कसलाही दुःख जर असला तर आईला येऊन भेटायचं न सांगायचं की आई मला पायाला जलजल करतो किंवा पायाला मुंग्या चावतात किंवा म्हणजे मणक्याचं काय येणं आहे तरी आपण ते आजारांतून मुक्त होऊ एवढा आहे ते आहे म्हणजे कोणत्याही तिच्या 7 जिल्ह्यामध्ये नंबर आहे नाही याचा 5वा नंबर आहे महाराष्ट्रामध्ये तो शिवशंभू आहे तो सुद्धा बघण्यासारखंच आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तुमचं नाव काय? माझं नाव यशवंत रे. माझा यूट्यूबवर आशापुरी चॅनल आहे ना त्याच्यावर सर्व मुलाखत येतात. हो ना. बऱ्याच मुलाखती म्हणजे तुम्ही या मंदिराचे पुजारी आहात ना? किती वर्षापासून आहे? आम्ही आता 4था वर्ष आहे. 4था वर्ष का? धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आम्ही इथे छान निवांत बसलोय. वारा पण खूप छान येते ना. मंदिर सकाळी तुम्ही लवकर येऊ शकता किंवा संध्याकाळी येऊ शकता. दुपारी इथे भरती येते त्यामुळे इथे येण्याचा मार्ग आहे. तिथे पूर्ण पाणी भरलेलं असते ते आम्ही दाखवू आता तुम्हाला.